नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण बऱ्याच वेळा आपल्या पिकाचा जो वरती वाढणारा जमिनीच्या वरती वाढणारं जे पीक आहे त्या भागाचं निरीक्षण करून आपण ठरवत असतो पिकाची परिस्थिती काय आहे. परंतु बऱ्याचशा वेळेस पिकाच्या खाली जमिनीत वाढणारी जी मुळं असतात त्याचंच आपल्या पिकाचं खरं गुपित दडलेलं असतं. पिकाचा खरा आधार आहे जमिनीखाली वाढणारी मुळं. आता आपली जी जमीन आहे ती वर्षानुवर्षे आपण वापरत असलेल्या रासायनिक पदार्थांमुळे त्याची सुपीकता, त्याची संरचना आणि त्याच्यातले जे घटक आहेत, त्याच्यात जैविक ज्या गोष्टी आहेत, त्याच्यात होणारे बदल किंवा त्याच्यात येणारी कमीता, त्यामुळे आपल्या पिकाची सुपीकता ही कमी-कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळेच आपल्या पिकावर अनिष्ट परिणाम होताना दिसतात आपल्याला. तर तुमच्या मदतीला आहे अति उच्च तंत्रज्ञानावर आधारित एक नैसर्गिक उत्पादन ए टू झेड दाणेदार. ए टू झेड दाणेदार काय आहे याविषयी आपण जाणून घेऊ. ए टू झेड दाणेदार हे मायकोरायझा या परस्परावलंबी बुरशीवर आधारित एक दा नैसर्गिक उत्पादन आहे. तर या उत्पादनात मायकोरायझा व्यतिरिक्तही काही अन्य घटक आहेत की जे पिकाच्या वाढीस आवश्यक असतात. पण याच्यातला जो मुख्य घटक आहे मायकोरायझा, तर तो काय काम करतो? तर मायकोरायझा हा जमिनीत जे मुळं असतात आपल्या पिकाची, त्या मुळांवर आपले बीजाणू रुजवतात आणि त्या बीजाणू रुजवल्यामुळे त्याची जी तंतुमुळं आहेत, ती तंतुमुळं वाढत पिकाच्या आवाक्याच्या बाहेर, मुळांच्या आवाक्याच्या बाहेर ती तंतू वाढतात आणि त्या तंतू वाढल्यामुळे जे आवाक्याच्या बाहेर आहे ती खतं किंवा अन्नद्रव्ये किंवा काही पाणी या सर्व गोष्टी ते पिकाला उपलब्ध करून देतात. तर मायकोरायझा काय करतं, मुळांवर रुजतं आणि त्या मुळांकडून म्हणजे पिकाकडून ते काही प्रथिनं त्याला वाढीसाठी आवश्यक असणारे ते घटक पिकाकडून घेतं. परंतु त्याच्या बदल्यात ते पिकाला काय देतं, तर पिकाला देतं ते जमिनीत उपलब्ध असणारी अन्नद्रव्ये आणि पाणी. तर या मित्र बुरशीचं पिकाला सांगणं काय आहे की तुम्ही आम्हाला अन्न घटक द्या, आम्ही तुम्हाला तुमचे पोषणासाठी लागणारे जे अन्न घटक आहेत ते आम्ही पुरवू. हे पिकाला कुठलीही इजा न पोचवता मदत करत असतात. जसं पिकाकडून घेतात तसंच पिकाला. आता कसं आहे की पिकाची जी मुळं आहेत त्याचा एक आवाका आहे, त्या आवाक्याच्या बाहेरही काही अन्न घटक असतात. तर ते अन्न घटक पिकाला उपलब्ध होत नाहीत. परंतु ही तंतुमय जी फिलामेंट्स आहेत ए टू झेड मायकोरायझाचे, तर ते फिलामेंट्स वाढल्यामुळे त्याच्या कक्षेच्या पलीकडील जी अन्नद्रव्ये आहेत किंवा काही पोषण मूलद्रव्ये आहेत किंवा पाणी आहे, तर ते पिकाला जास्तीत जास्त उपलब्ध करून देत असतं. तर यात आपण जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय करतं, तर आपल्या जमिनीत आपण बऱ्याच वेळा अन्नद्रव्य देतो, रासायनिक खतं देतो, DAP देतो, सुपर फॉस्फेट देतो किंवा युरिया काही अन्न घटक देतो. तर त्याच्यातला काही फॉस्फरस जो घटक आहे तो बऱ्याच वेळा स्थिर होऊन जातो, त्याचं विद्रावीकरण होत नाही आणि विद्रावीकरण न झाल्यामुळे त्याचं पिकाला उपलब्धता कमी होते. अशा वेळेस मायकोरायझा जो घटक आहे तो मायकोरायझा काही विशिष्ट गोष्टी घडवून आणतो की ज्यामुळं तो फॉस्फरस जो आहे त्याचं विद्रावीकरण होतं आणि त्याचं विद्रावीकरण आणि वहन म्हणजे त्या फिलामेंटद्वारे आपल्या पिकाच्या मुळापर्यंत त्याचं वहन करून आणण्याचं काम मायकोरायझा, हे सर्वात महत्त्वाचं काम मायकोरायझामुळे होतं. त्या व्यतिरिक्त आपल्या जमिनीत असणारे झिंक, लोह यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे सुद्धा वहन पिकापर्यंत करण्याचं काम मायकोरायझामुळे होत असतं. आता याच्यात काय होतं की फॉस्फरस जो जमिनीत असतो स्थिर झालेला, त्या स्थिर झालेल्या फॉस्फरसचं विद्रावीकरण करून मायकोरायझाचे जे फिलामेंट आहेत ते आपल्या पिकाच्या मुळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. या व्यतिरिक्त झिंक आहे किंवा लोह आहे याच्यासारखे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं सुद्धा विद्रावीकरण आणि त्याचं वहन करण्याचं जे काम आहे ते फिलामेंटद्वारे आपल्या पिकापर्यंत पोचवलं जातं आणि आपल्या पिकाला जास्तीत जास्त अन्न घटक आपल्याला मिळत असतात. या व्यतिरिक्त
आपल्या जमिनीची जी सुपीकता आहे ती वाढते. तसेच आपल्या जमिनीतलं ऑर्गॅनिक कार्बनचं जे प्रमाण आहे ते वाढतं. ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढलं तर जलधारणा शक्ती जी आहे, पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते आणि पाण्याचं जे नियोजन आहे ते सुनियोजित होऊन जातं. जसं की जर पाणी कमी असलं पण फिलामेंट आपल्याला लांबपासून पाण्याची उपलब्धता करून देतं पिकाला, तर त्या पाण्याची उपलब्धता योग्य वेळेस योग्य प्रमाणात आपल्या पिकाला होत असते. तसेच मी पूर्वी म्हटलं की आपल्या जमिनीत असणारे जे जीवाणू आहेत, उपयुक्त जीवाणू किंवा बुरशी, यांची संख्या जर वाढली तर त्याचा परिणाम काय होतो, तर आपल्या पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे आपलं पीक अधिक अधिक जोमदार वाढीने पुढं टवटवीत हिरवेगार होत असतं. आता या सर्व गोष्टींचं जर आपण एक निष्कर्ष काढला तर काय होतं की आपला आर्थिक फायदाही होतो. कसा? आपण समजा ए टू झेड ग्रॅन्युल्स वापरले आणि आपण जी काही रासायनिक खतं वापरत असतो त्याच्यात जर आपण 20 ते 25% कपात केली तरीही आपल्या येणाऱ्या उत्पादनावर कुठलाही अनिष्ट परिणाम होत नाही. उत्पादन हे त्या पटीतच येतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होते ती आपली जमिनीची सुपीकता किंवा सच्छिद्रता ही सुधारते, जमिनीची पोत सुधारते आणि त्याचा फायदा आपल्याला आर्थिकदृष्ट्या जर म्हटला तर आपल्या खतामध्ये जी आपण बचत केलेली असते तो होणारा जो बचत आहे तोच आपला नफा असतो. त्या व्यतिरिक्त आपलं येणारं जे उत्पादन आहे त्या उत्पादनाची क्वालिटी सुधारते आणि क्वालिटी सुधारल्यामुळे आपल्याला चांगला बाजारभाव जर मिळाला तर येणारा बाजारभाव हा आपल्याला अधिक नफा देऊन जातो. या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या गोष्टी जर पाहिल्या तर आपल्या पिकाची वाढ चांगली होते, हिरवेगारपणा वाढतो. नंतर आपल्या पिकात होणाऱ्या जी फुलं आणि फळांचं सेटिंग हे सुधारतं. फूल आणि फळगळ आपली कमी होते. या वेगवेगळ्या गोष्टी आपल्या पिकात आपल्याला दिसून येतात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, ए टू झेड ग्रॅन्युल्स वापरत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्या जमिनीत ओलावा चांगला असला पाहिजे. चांगला ओलावा असेल तर त्या ज्या बुरशी आहेत त्याही चांगल्या प्रमाणात वाढतील आणि त्याचा आपल्याला अधिक फायदा मिळेल. कारण काय आहे की त्याचा काउंट वाढला तर आपल्या जमिनीत नैसर्गिकता चांगले त्याचे जीवाणू आपल्याला वाढताना दिसतील. त्यामुळे जमिनीत ओलावा असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जमिनीत टाकताना, आपल्या पिकात टाकताना त्याची मात्रा काय असावी ते आपण बघूया. आता फळपिकासाठी जर आपण वापरत असू तर एकरी 8 किलो आपण टाकलं पाहिजे. त्याच्यात तुम्ही जे काही 2-3 स्प्लिट करतात त्या 2-3 स्प्लिटमध्ये आपण ए टू झेड ग्रॅन्युल्स हे रासायनिक खतासोबत किंवा कंपोस्टसोबत जेव्हाही आपण वापरू त्यावेळेस आपण 8 किलो प्रति एकरीप्रमाणे वापरू शकतो. त्या व्यतिरिक्त आपली जी काही इतर पिकं असतात, समजा कापूस असेल, ऊस असेल किंवा भुईमूग असेल, गहू असेल, हरभरा असेल, या अशा पिकांसाठी आपण 4 किलो प्रति एकरी रासायनिक खतासोबत ए टू झेड ग्रॅन्युल वापरू शकतो. तर शेवटी माझं एकच सांगणं आहे, आपल्या शाश्वत शेतीसाठी वापरा शाश्वत उत्पादन ए टू झेड ग्रॅन्युल. फळ पिकासाठी 8 किलो आणि इतर पिकांसाठी 4 किलो प्रति एकरी.